कर्जत लोणावळा दरम्यानचा एक रेल्वे मार्ग सुरू झालाय। पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या 6 गाड्या आता पूर्ववत झाल्यात। कोइंबतूर एक्सप्रेस नेहमीप्रमाणे धावणार आहे। पुणे लोणावळा कल्याण मार्गे हे एक्सप्रेस धावेल, तर दादर साईनगर शिर्डी मुंबई लातूरही नेहमीच्या मार्गाने धावणार आहे। नागरकॉइल महालक्ष्मी आणि चेन्नई एक्सप्रेस हे नियोजित वेळेनुसार नियोजित मार्गानेच धावेल अशी माहिती मिळते आहे। आपले प्रतिनिधी ईशान देशमुख आपल्या सोबत आहेत। ईशान, गेले 2-3 दिवस बंद असलेला हा रेल्वे मार्ग आता काही स्वरूपात सुरू होतोय। नेमक्या कोणकोणत्या गाड्या धावणार आहेत? पुणे मुंबई रेल्वे मार्गावरच्या ज्या महत्त्वाच्या एक्सप्रेस होत्या, जसं प्रगती एक्सप्रेस असेल किंवा डेक्कन क्वीन असेल, या सगळ्या एक्सप्रेसची नेमकी काय स्थिती आहे, त्या कधी सुरू होणार आहेत? माधवी, सध्या आपण पाहिला गेलं तर एक गोष्ट आपण बघू शकतो की काही मार्गिका ज्या लोणावळा आणि कर्जत मधल्या बंद झाल्या होत्या तिकडे दरड कोसळली होती, पण युद्ध पातळीवरती काम सुरू होतं। त्यामध्ये आता एक मार्गिका हीच चालू झाली आहे आणि ज्या मेल एक्सप्रेस होत्या त्या डायव्हर्ट केल्या होत्या त्या आता पुन्हा एकदा त्या मार्गिकेवरून सुरू करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये महत्त्वाचे एक्सप्रेस म्हणजे कोइंबतूर एक्सप्रेस असेल, शिर्डी एक्सप्रेस असेल, लातूर एक्सप्रेस असेल, कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस असेल, या अजून महत्त्वाच्या काही एक्सप्रेस चालू केल्यात। पण ज्या प्रगती एक्सप्रेस असेल, त्यासोबत डेक्कन क्वीन असेल, सिंहगड एक्सप्रेस असेल, ज्या पुणे मुंबई पुणे असा प्रवास करतात, ज्यामध्ये हजारो नागरिक हे दररोज पुणे मुंबईचा प्रवास करतात, पण कुठेतरी अजून त्या एक्सप्रेस चालू झालेल्या नाही। त्यामागचं कारण म्हणजे अजून देखील तिकडे काम चालू आहे युद्ध पातळीवरती, अजून देखील अनेक ठिकाणी दरड ही कोसळली आहे। त्यामुळे काही ठिकाणचं काम हे अजूनही बाकी आहे, त्यामुळे काही मार्गिका चालू झालेल्या नाही। पण आपण ही म्हणू शकतो की एक चांगली गोष्ट की एक मार्गिका चालू झाली, म्हणजे काही तासात किंवा उद्याच्या दिवशी तरी पुढच्या मार्गिका या चालू होतील। युद्ध पातळीवरती काम चालू आहे। सध्या मुसळधार पाऊस त्या परिसरामध्ये पडतोय, त्याचसोबत धुकं देखील आहे, त्यामुळे कुठेतरी कर्मचाऱ्यांना तिकडे काम करताना अडचण येते असं सांगितलं जातंय, पण तरी देखील त्यांच्याकडून युद्ध पातळीवरती काम चालू आहे। माधवी, ईशान, या संदर्भातले सगळे महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।